हाय. प्रत्येक वयाचं स्वतःचं असं काहीतरी मागणं असतं आणि त्या वयामध्ये ते मागणं जर पूर्ण झालं तर माणसाचं आयुष्य खूप सोपं होतं जगणं आणि त्याच्या मागच्या टप्प्यावर राहिलेल्या काही इच्छा असतील किंवा त्याची कर्तव्य असतील तर ती पुढच्या त्याच्या आयुष्यामध्ये हावी होत नाहीत. तुम्हाला ऐकायला हे थोडंसं क्लिष्ट वाटलं असेल, पण खूप समजायला सोपं आहे. मी आता जसं सांगायला लागेन तसं तुम्हाला ते लगेच लक्षात येईल. प्रत्येक वयात ना त्या वयाच्या म्हणून काही अपेक्षा असतात. मग त्या मानसिक असतील, शारीरिक असतील आणि हे समजून घेणं खूप सोपं आहे. माणसाचा जसा विकास होतो, माणसाचं जसं वय वाढतं आणि वय वाढल्यानंतर कुठच्या वयात त्यानं काय करावं ह्या ज्या अपेक्षा असतात, समाजाकडून असतील, कुटुंबाकडून असतील, तर त्या नेमक्या कशाच्या पायावर आधारित आहेत, ह्यात थोडंसं आपण जातो आहे. बघा, बाल्यावस्था जेव्हा असते तेव्हा ज्याला आपण निरागस बालपण म्हणतो, तर ती ती जी एक अवस्था आहे त्या वयाचं काय मागणं असेल, तर त्या वयामध्ये मुलानं भरपूर खेळावं, त्याला त्याचा आसपास, त्याचा परिसर जाणून घेता यावा, त्याच्या आईवडिलांशी अतिशय दृढ असं नातं मिळावं, त्याला भरपूर प्रेम मिळावं, ही बाल्यावस्थेमधली गरज असते. पुढं जसं आपण किशोरावस्था म्हणू, किशोरावस्थेची काय वैशिष्ट्य म्हणूया, त्या वयामध्ये मित्रमैत्रिणी हवे असतात, मैत्री हवी असते, विचारांची देवाणघेवाण हवी असते. इथे त्यांची स्वतःची मतं तयार होत असतात. त्यानंतर माणूस वयात येतो. हे जे जसे वयाचे टप्पे आहेत, तसं प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक त्या वयाचं म्हणून अशा काही गरजा असतात आणि त्या जरूर पूर्ण व्हायला हव्यात. त्या नाही झाल्या तर माणसाच्या आयुष्यात नेहमी प्रॉब्लेम येतात. ते कसे ते आपण थोडंसं बघूया. अनेकदा मी लेखांमध्ये हे लिहिलेलं आहे की छोट्या मुलांच्या ज्या स्पर्धा आपण बघतो टी व्हीवर किंवा त्यांना आजकाल जे एक्सपोजर मिळतं लहान वयातच, तर ह्या वयाच्या गरजा काय आहेत त्यांच्या, जसं मी आत्ता म्हटलं की त्यांनी बागडणं, लिटरली हुंदडणं, खेळणं, मित्रमैत्रिणी जमवणं आणि लिटरली ह्या वयामध्ये हेवेदावे नसतात, त्यांना तिरस्कार माहीत नसतो. बघा, एक मूल पडलं तर दुसरं पटकन धावतं, त्याला मदत करतं. मदत करण्याची एक सहज प्रवृत्ती मुलांमध्ये असते, कारण त्यांना जमवून घ्यायचं असतं, त्यांना भांडायचं नसतं, हा त्यांचा स्वभाव नसतो. तर ही जी त्यांची निरागस वैशिष्ट्य आहेत त्यांच्या वयाची, ही पूर्ण व्हायला हवीत त्यांची. अशा वयात तुम्ही जेव्हा त्यांना एकदम स्पर्धेला उभं करता, त्यातसुद्धा तुम्ही त्यांना एक्सपोजर देता, म्हणजे ज्या गोष्टी त्यांच्या वयाची गरजच नाही आहेत, त्या गोष्टी आपण त्यांना जर प्रोव्हाइड केल्या, तर त्या वयाचं जे मागणं असतं ना, ते बाजूला राहतं. जसं की त्यांचं या सगळ्यामध्ये बाल्य हरवतं. बाल्य हरवतं म्हणजे तो निरागसपणा जो असतो बाळाचा, की त्याच्यासाठी बघा, त्याला कोणीही अप्रिय नसतं. ते कोणाकडेही बघून हसतं, ते कोणाबरोबरही जातं, कोणाशीही खेळतं. ही जी निरागसता आहे, ही निरागसता हरवते. कारण त्याच्यामध्ये ॲटिट्यूड तयार होतो. मग मी कोणीतरी वर आणि बाकीचे कोणीतरी खाली, हे तयार होतं. हे बाल्यावस्थेचं झालं. तरुणाईमध्ये सुद्धा ज्या वेळेला शिक्षण घेण्याची गरज आहे, तिथे शिक्षणाचं कार्य हे पूर्ण झालं पाहिजे. कारण त्यासाठी तुम्ही बनलेले असता. तेव्हा तुमचा मेंदू ॲक्टिव्ह असतो, तेव्हा तुमच्यात ताकद असते, पेशन्स असतो आणि ही काही जी वर्ष असतात ही शिक्षण घेण्याची, कारण आपला मेंदू ह्यासाठी तयार झालेला असतो, सक्षम असतो. या वेळेत शिक्षण घेतलं तर त्याचा उपयोग अर्थात पुढे जाऊन अर्थार्जनासाठी होणार असतो, पण त्याचा पाया हे वय आहे. प्रौढ वयाच्या काही वेगळ्या गरजा आहेत. प्रौढ वयामध्ये मुलं झालेली असणं, आपण आपल्या व्यवसायात किंवा आपल्या नोकरीत सेटल्ड असणं, या गरजा आहेत प्रौढ वयाच्या. आणि तुम्ही म्हणाल की लग्नाचं योग्य वय कुठचं, तर साधारणपणे 23-24 पासून ते 30-32 पर्यंत लग्न झालेलं असायला हवं. होत नाही आजकाल मुलांची लग्न, कारण ते त्यांच्या करिअरमध्ये गुंतलेले असतात. पण बघा, या वयाचं हे मागणं आहे की मुलींनी लग्न करून आई-बाप व्हावं एका योग्य वयापर्यंत. हे असं का असेल? एक तर पहिली गोष्ट, शारीरिक तयारी जी आहे ती ह्यासाठी, म्हणजे जेव्हा आपल्याला सहज पद्धतीने आणि अतिशय सुदृढ असं बाळ होण्याची शक्यता असते, ती या तारुण्यावस्थेत असते. कारण त्यावेळेला हार्मोन्सचा स्त्राव, आपण ज्याला म्हणू, त्याच्या पीकवर असतो. तुम्हाला निसर्गच बऱ्याचशा गोष्टी बहाल करत असतो. मग ते सौंदर्य असेल, मग ते त्वचेचं सौंदर्य असेल, तुमच्या शरीरामध्ये असणारं तेज असेल, ओज असेल, शरीराची शक्ती असेल ओव्हरऑल,
ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी निसर्गाने बहाल केलेल्या असतात. आणि अशा वयामध्ये जर मूल झालं तर ते हमखास सुदृढ होतं. त्याच्या तब्येतीसाठी फार काळजी करायची गरज नसते किंवा बायकांना प्रेग्नन्सी सहज सुलभ सोपी होण्याची शक्यता या काळामध्ये जास्त असते. आणि ह्यापेक्षाही महत्त्वाचं मला असं वाटतं की मुलांना सांभाळण्यासाठी एक प्रकारची जी मॅच्युरिटी पाहिजे, त्याहीपेक्षा जो पेशन्स पाहिजे, जे कष्ट करावे लागतात मुलांना सांभाळण्यासाठीचे, हे सगळं झेपण्याची तयारी ह्या वयामध्ये सहजपणाने असते. कारण बघा, लहान मूल जन्माला आल्यानंतर त्याची बरीच वॅक्सिनेशन्स असतात. ते मूल जागरण करत असतं. त्याचं झोपेचं, जेवणाचं सगळं चक्र नीट करण्यासाठी बराच वेळ जातो. ह्या सगळ्याला जो पेशन्स लागतो तो एखादी तरुण आईच देऊ शकते ना आपल्या मुलाला. तर एका वयाच्या टप्प्यानंतर म्हणजे तुम्ही 40शी नंतर जर मूल होऊ दिलं तर तुमची तो पेशन्स कमी झालेला असतो. तुमची मग स्वतःची चिडचिड जास्त होते किंवा तुमचं शरीर तुम्हाला फारसं साथ देत नाही. आणि त्यामुळे मूल धावायच्या वयामध्ये जेव्हा असतं तेव्हा आपण त्यांच्यामागे धावू शकत नाही. आपण त्यांच्याबरोबर काही एन्जॉय करू शकत नाही. आणि मग हा जो गॅप बनतो आई वडील आणि मुलामध्ये, तो गॅप पुढे जाऊन वाढत जातो. कारण प्रत्येक मुलाला आपल्याबरोबर खेळणारे, बागडणारे, एकरूप होणारे असे आईवडील हवे असतात. तसे हवे असतील तर तशा टप्प्यामध्येच ते मूल झालेलं बरं असतं. तर याच पद्धतीने प्रत्येक वयाचा असा एक टप्पा असतो. जसं की काही पोस्टमध्ये मी लिहिलेलं होतं की मध्यम वयाच्या लोकांचे खूप प्रॉब्लेम आहेत. तर ह्या लोकांचे प्रॉब्लेम जनरली का असतात? कारण त्यांच्या आधीच्या वयाच्या टप्प्यातलं जे मागणं असेल ते त्यांनी पूर्ण केलेलं नसतं. जसं की आपल्या जोडीदारावर भरपूर प्रेम करणं, आपल्या मुलांना प्रेम देणं, मुलांचं प्रेम मिळवणं, घरच्यांचं प्रेम मिळवणं, ही जी एक बांधिलकी किंवा एक घरोबा ज्याला आपण म्हणतो, संसारात पडल्यानंतर त्या घराला जुळवून ठेवणं म्हणतो, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही वेळेवर केलेल्या नसतील तर तुम्ही वयाच्या एका टप्प्याला डेफिनेटली एकटे पडता. आणि मग त्या एकटेपणातनं प्रवास सुरू होतो तो दुसऱ्याच कोणाला तरी निवडण्याचा. आणि इथे परत अगेन तुमचं वय ह्या गोष्टीसाठी बनलेलं नाही आहे. 50शीच्या टप्प्यानंतर वयाच्या माणसाला जोडीदारापेक्षाही स्थैर्य आणि शांती ह्या गोष्टी जास्त गरजेच्या असतात. 60नंतर तर त्या खूपच गरजेच्या असतात. त्या वयाला माणसाला पेशन्स कमी झालेला असतो. शरीर फार साथ देत नसतं. अशा वेळेला माणसाला मनःशांती हवी असते, स्थैर्य हवं असतं. तर अशा प्रत्येक टप्प्यावर एक जे मागणं आहे, पूर्वापार आपल्याला माहीत आहे, त्या गोष्टी त्या त्या वेळेला करणं फार गरजेचं आहे. कारण आपलं शरीर आणि आपलं मन हे दोन्हीही जुळून आपल्याला साथ द्यावी असं आपल्याला वाटत असेल तर आपण त्या त्या वयातल्या त्या त्या गोष्टी पूर्ण करत केलं पाहिजे. याला अपवाद असतील, पण अपवाद म्हणजेच सगळ्यांनी तसं वागावं असं नाही आहे. तर आपल्या वयाचं म्हणणं जरूर ऐकायला हवं. हा होता आजचा विषय. मी इथेच थांबते. बाय.